होम हवनाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. औषधी वनस्पती, सुगंधी द्रव्य, शुद्ध तूप आणि मंत्रोच्चाराच्या प्रभावाने वातावरण आणि अंतःकरण शुद्ध करण्याची परिणामकारक प्रक्रिया म्हणजेच हवन. पूर्वीच्या युगात अनेक ऋषीमुनी, योगी, महात्मे, राजे, योद्धे सतत अग्निहोत्र, होम हवन, यज्ञकर्माचं आयोजन करीत. परंतु कलियुगामध्ये मात्र हवनाचे उपक्रम राबवणं हे तितकं सुलभ नसणार आहे. आणि याचं धोरण बाळगूनच मल्हारी महात्म्यामध्ये मात्र दिवटी प्रज्वलनालाही हवना इतकंच महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या देवाऱ्यावर ठेवलेल्या बुदली आणि दिवटी या काय केवळ शोभेसाठी नाहीत, तर दिवटी पाजळल्याने हवनासारखी सकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये निर्माण होऊ शकते. एक चुंबळ स्वरूप कापडी सुती वात वळून तेलात भिजवून मग दिवटीमध्ये ठेवावी. जमल्यास त्यात सुगंधी औषधी द्रव्ये बांधावी आणि कापूर लावून मग दिवटी पाजळली असता त्याची ऊर्जा सर्वत्र पसरेल. दिवटी आपण घरभर फिरवू सुद्धा शकतो. वायूमध्ये असलेले घातक कृमी कीटक, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन वातावरण स्वच्छ शुद्ध होण्यासाठी मदत करेल. सोबत सावधपणे बुदलीच्या सहाय्याने आपण दिवटीला तेलाची भरपाई करू शकतो. आपल्याकडे ज्यांच्याही देवाऱ्यावर खंडोबा विराजमान आहे, अर्थात ज्यांचा कुलस्वामी मल्हारी मार्तंड आहे, त्यांच्यासाठी तळी भरणं आणि दिवटी पाजळणं हे अनिवार्य आहे. कुळाचार सांगतो की वर्षातल्या 12ही अमावस्या, दोन्ही पाडवे, दसरा, अक्षय तृतीया अशा 3.5 प्रमुख मुहूर्तांवर आणि चंपाषष्ठीला तळी भरणा झालाच पाहिजे. पण तितकंही नसेल जमत तर मग कमीत कमी वर्षातून येणाऱ्या सोमवती अमावस्येला तरी तळी भरली पाहिजे. आणि तेही जर जड जात असेल तर मग आपल्याला एखाद्या मिळालेल्या निवांत रविवारी तरी देवाऱ्यावर तळी भरली पाहिजे, जे की आपल्या हिताचेच ठरेल. 5 पुरुष मंडळी किंवा 5 छोट्या मुलांना सोबत घेऊन तळी आरती उचलावी अशी पद्धत आहे. परंतु ते जर शक्य नसेल तर आपल्या घरच्या मंडळींसोबतच तळी आरती करावी. आणि तेही नाही झालं तर एकटा जीव सुद्धा सदाशिवच आहे म्हणतात ना. अजून किती फ्लेक्झिबिलिटी हवी आहे सांगा. शुद्ध अंतःकरणाने, भावनेने केलेली कुठलीही सेवा देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तळी भरण्यासाठी प्रथम दिवटी पाजळावी देवाऱ्यावरती. त्यानंतर ताम्हणामध्ये बेलभंडारा, पान सुपारी, खोबऱ्याचे कुटके आणि आपल्या कुलदेवांचे टाक ठेवावे. शिवमल्हार स्वतः घोंगडी परिधान करतात. पूर्वी ध्यानधारणा, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी घोंगडीचेच आसन करीत. घोंगडीच्या वापरामुळे शरीराचे तापमान आणि ऊर्जा नियंत्रित राहते. म्हणून कडाक्याच्या थंडीत घोंगडं अगदी हवेच. आज इकडे बे एरियामध्ये तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर 3 डिग्री आहे आणि म्हणूनच मी ही घोंगडी घेऊन आजचा व्हिडिओ करतोय. निद्रानाश झाला असेल तर घोंगडीवर झोपल्याने उपाय होतो. उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यास मदत होते. कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात. घोंगडीवर झोपल्याने बालदमा दूर व्हायला मदत होते. हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते. घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत. अर्धांग वायूचा धोका टळतो आणि मधुमेह आटोक्यात येण्यास मदत होते. जी ऊब आपल्या पारंपरिक गोधडी किंवा या घोंगडीला आहे ना, ती आजकालच्या फॅन्सी पांघरुणांना नाहीये. आणि प्रत्येकाच्या घरात एक गोधडी, एक घोंगडी ही असलीच पाहिजे. आणि फक्त देवकार्यासाठी म्हणून मी म्हणत नाहीये, तर आपण याचे आपल्या शरीरासाठी असलेले फायदे आता ऐकलेच. आणि याशिवाय आपण ही जी वस्त्रकला जोपासली आहे त्या मेंढपाळ समाजाला सुद्धा थोडासा आधार देऊ शकतो, थोडी मदत करू शकतो. लुप्त होत चाललेल्या आपल्याच मातीतल्या या वस्त्रकलेला आपण आपल्या छोट्याशा योगदानाने पुनरुज्जीवित करू शकतो. मार्तंड भैरव खंडोबाच्या सेवेमध्ये घोंगडीला फार मान आहे. तेव्हा तळी भरण्यापूर्वी घोंगडीचं आसन अंथरावं आणि त्यावरती एक लाल वस्त्र ठेवून मग त्यावर तळीचा ताम्हण ठेवावा. मग 5 वाघ्यांनी मिळून ही तळी उचलायची. कुणी 3 वेळा, कुणी 5 वेळा आपापल्या कुळाचाराप्रमाणे ही तळी वर खाली करू शकतात. आणि प्रत्येक वेळी तळी उचलली की सदानंदाचं येळकोट, 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 भैरवाचं चांग भलं, चांग भलं, चांग भलं असं आपल्या कुलदेवांच्या नावाचा गजर करायचा. तळी भरताना आगडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, पावमे तोडा, बेंबी, हिरा, अंगावर शाल, सदादेव लाल अशी तळी आरती म्हणण्याची सुद्धा पद्धत आहे काही ठिकाणी. तळी उचलून झाल्यावर जेजुरीच्या दिशेने दिवटी नेऊन स्वतःभोवती प्रदक्षिणा करून भंडार खोबरं उधळावं. मग तळीच्या मानकरी मंडळींना अर्थात त्या वाघ्यांना पान सुपारी आणि बेल भंडारा प्रसाद म्हणून द्यावा. चंपाषष्ठीच्या दिवशी तळीच्या मानकऱ्यांना बेल भंडाऱ्यासोबत भरीत रोडगा, काडाकण्यांचा सुद्धा प्रसाद द्यावा.
प्रत्येकाच्या भाळावर खंडोबाचा प्रिय भंडारा लावावा. आता भंडाऱ्याचा महिमा काय सांगावा, सर्वांनाच ठाऊक आहे. भंडारा म्हणजे आपल्या सर्वांच्या ओळखीची गुणकारी वनस्पती हळद. आपल्या स्वयंपाकात आणि धार्मिक विधीत सुद्धा हळदीशिवाय अपूर्णता आहे. हळद कुंकू हे सन्मान आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत. कुंकू सुद्धा हळदीपासूनच तयार होते. घसा, त्वचा आणि इतर अनेक आजारीच्या जखमांवर गुणकारी हळद आहे. खंडोबाची कृपा मिळवण्यासाठी भक्तगण हळद आपल्या मळवटावर मिरवतात. खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या पूजेत तो सर्वात महत्वाचा आहे. त्याला सोन्याची उपमा दिलेली आहे आणि मल्हारीचा जयघोष करत जेजुरी आणि खंडोबाच्या सर्व ठिकाणी आणि पूजेत भंडारा उधळला जातो. जशी तुझी सोन्याची जेजुरी तसेच आमच्याही आयुष्याचे सोनं कर, अशी प्रार्थना खंडोबाला करत. अमावस्येच्या गडद अंधारात दिवटीने प्रकाश करण्याची पद्धत आहे. फक्त तुझ्या आयुष्यातल्या अंधारावर मात करण्याची शक्ती तुझ्याच हातात असल्याचा संदेश दिवटीच्या माध्यमातून दिला आहे. तळीचा संस्कार मी सांगितल्यापेक्षा थोडासा वेगळा सुद्धा असू शकतो. तुमच्या कुळाचाराप्रमाणे थोडासा पद्धतीत फरक असू शकतो, जो तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून समजून घ्या आणि नक्की या विधीचा अनुभव घ्या. तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्यामध्ये सकारात्मकता नक्की जाणवून येईल.